पण या वेळेला मात्र भरत आणि शत्रुघ्न कैकईच्या वडिलांकडे म्हणजे कैकई देशामध्ये अश्वपतींकडे आजोळात पाठवण्यात आले होते. राम आणि लक्ष्मणाचं शिक्षण घेण्याकरिता विश्वामित्रांकडे पाठवलं लहानपणी, पण भरत आणि शत्रुघ्नला पुढचं शिक्षण घेण्याकरिता म्हणून अश्वपतींकडे पाठवलंय. आणि अश्वपतींकडे जाऊन भरत आणि शत्रुघ्नचा पुढचा जो काही आध्यात्मिक प्रशिक्षक वर्ग आहे तो तिथं घेतला गेलेला आहे. आणि दशरथ महाराजांनी निर्णय घेतला रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक करायचा. प्रजाजनांना विचारलं, मग तुमच्या सगळ्यांची जर इच्छा असेल राज्याभिषेक रामप्रभूंचा करायचा, मग कधी करायचा? सगळ्या लोकांनी सांगितलं, म्हणले महाराज चांगल्या कामाला उशीर करायला कशाला? रामप्रभूंचा राज्याभिषेक आपण उद्याच करा. दशरथांना आनंद झाला आणि राज्याभिषेक उद्या ठरला. रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक उद्या करायचा ठरला. भरत आणि शत्रुघ्नच्या अनुपस्थितीत रामप्रभूंचा राज्याभिषेक ठरला. याचं पण काहीतरी कारण असेल ना, कारण आपल्या घरात जर साधा छोटासा कार्यक्रम असेल तर आपण घरातल्या सगळ्या लोकांना निमंत्रित करतो. आजी असावी, आजोबा असावेत, मामा असावा, काका असावा, चुलती असावी, चुलता असावा, भावंड असावेत, सगळे असावेत, हा आपला सगळ्यांचा विचार असतो. इथं दशरथ महाराजांची दोनही मुलं अनुपस्थितीत असताना रामप्रभूंच्या राज्याभिषेकाचा निर्णय झाला. याचं कारण दशरथ महाराजांचे 2 विवाह संपन्न झाले, कौशल्य सोबत आणि सुमित्रे सोबत. पण पोटी संतान नाही. मोहिमेवर गेलेले असताना केकई देशाचा राजा अश्वपती आणि त्या अश्वपतींची मुलगी कैकई दशरथ राजांना स्वयंपाक वाढण्याकरिता आली. राजा दशरथांनी तिला पाहिलं आणि मनात विचार आला, हिच्याशी जर विवाह झाला आणि जर मला पुत्र संतती झाली तर मी पुण्यवान असेल. अश्वपतींकडे मागणी केली, महाराज आपली ही मुलगी मला द्या. अश्वपतींनी अट घातली, राजा ही मुलगी मी तुला देतो, पण हिच्या पोटी जो मुलगा होईल तो मुलगा अयोध्येचा सम्राट बनवशील का? दशरथ महाराजांनी अट मान्य केली आणि कैकई सोबत विवाह संपन्न झाला. पण अश्वपतींनी करार केला होता दशरथ महाराजांसोबत, कैकईच्या पोटी येणारा मुलगा हा अयोध्येचा राजा झाला पाहिजे. ही बातमी फक्त अश्वपतींना आणि दशरथांना दोघांनाच माहिती होती. आणि आता मी म्हातारा झालोय, उद्या जर रामचंद्र प्रभूंच्या राज्याभिषेकाची तयारी मी केली आणि सगळ्यांना निमंत्रित केलं, अश्वपतींनाही निमंत्रित करावं लागेल. आणि जर अश्वपतींनी मला सांगितलं, रामा दशरथा आठवतं तुला कैकईचा विवाह तुझ्याशी करून दिला, त्यावेळेला मी आट घातलेली आहे, कैकईचाच होणारा मुलगा राज्याभिषेक होईल, अयोध्येचा राजा होईल. आणि मग त्यावेळेला मला सगळ्या लोकांमध्ये खाली बघावं लागेल न पेक्षा भरत आणि शत्रुघ्न आजोळाला आहे त्याच्या अगोदरच रामाचा राज्याभिषेक करावा. राजकारणी लोक फार हुशार असतात आणि राज्याभिषेक कधी उद्याच करायचा, निवडणुकीच्या आदल्या दिवशी सगळी उलथापालथ असते महाराज. त्यामुळे एकाच दिवसात हे सगळं प्रयत्न चाललेत, कारण रामचंद्र प्रभूंना राजा बनवायचंय. आपण जर वेळ लावला तर अश्वपती येतील. अश्वपती आले का रामाला गादीवर बसवता येणार नाही. ही सगळी दूरदृष्टी राजा दशरथांची आहे. ऐका, हे रामायणातलं फार गमक आहे. आणि म्हणून उद्याच राज्याभिषेक ठरला आणि सगळं नियोजन सगळ्या अयोध्येतल्या लोकांना सांगून दिलं. आणि दशरथ महाराज अतिशय आनंदित आहेत.
आता ही बातमी स्वर्गाधिक इंद्राधिक ब्रह्माधिक देवांना कळाली की रामचंद्र प्रभूंचा राज्याभिषेक अयोध्येत होणार आहे. अरे जर राम तिथं राजा झाला तर 33 कोटी देव रावणाच्या बंदी खाण्यात आहेत, मग त्यांना कुणी सोडायचं? जर राम अयोध्येत रमला तर मग आपल्याला कोण सोडवणार आहे? इंद्र वारी चंद्र छत्रधारी ही दुर्दशा सगळ्या देवादिकांची रावणाने केली होती. गणपती बाप्पा गाढव सांभाळायला, शनी महाराज सिंहासनाच्या खाली पालथे, हनुमंतरायाचे वडील वायुदेव महाराज रावणाच्या लंकेला रस्ता स्वच्छ करण्याकरता ठेवले. या 33 कोटी देवांनी विचार केला आता आपण काय करायचं, आणि मग सगळ्यांनी ब्रह्मदेवाकडे मोर्चा वळवला. म्हणजे मोर्चा तेव्हापासून निघतात गुरुजी, आत्ताच मोर्चे नाही निघत, मोर्चे तेव्हापासून निघतात. आणि असा मोठा 33 कोटी देवांचा हा सगळा मोर्चा ब्रह्मदेवाकडे म्हणले, देवा तुम्ही तर म्हणाले होते की तुम्हाला सोडवण्याकरता स्वतः देव अवतीर्ण होणार आहे. अहो कधी देव अवतीर्ण? राम अवतीर्ण झाला म्हणताय आणि तिथं त्याचा उद्या राज्याभिषेक आहे अयोध्येत. आणि जर राम तिथं गादीवर बसला तर मग आमचं काय? आणि मग सगळ्या देवादिकांनी सरस्वती मातेची भेट घेतली. आणि सरस्वती मातेला नमस्कार केला देवादिकांनी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे सरस्वती माते तू बुद्धीची देवता आहेस. आम्ही यासाठी तुझ्याकडे आलोय, तुला एक अतिशय मोठं काम करायचं आहे. सरस्वती माता म्हणाली काय काम आहे सांगा. काम असे म्हणले, उद्या रामप्रभूंचा राज्याभिषेक अयोध्येत होणार आहे. मग त्या अयोध्येत कोणाचं तरी तुला डोकं बदलायचंय. डोकं बदलायचं म्हणजे बुद्धी बदलायची आहे, बुद्धी फिरवायची आहे. सरस्वती म्हणाली अयोध्येत जाऊन बुद्धी फिरवायची अशक्य आहे. अयोध्येतल्या लोकांची बुद्धी फिरवू शकत नाही. म्हणजे अयोध्येचं राज्यच असं आहे महाराज, जिथल्या लोकांची बुद्धी इतकी सात्विक आहे, आपल्या राजाकरिता प्राण देण्याकरिता ती लोक तयार आहेत. किती प्रेम करत असतील राजावर. आणि इथं तर रामाचा राज्याभिषेक करायचा आणि तुम्ही म्हणताय अयोध्येत जाऊन तिथल्या लोकांचं आता डोकं बदलायचं. कसं काय शक्य आहे? देवांनी एक युक्ती सांगितली, एक काम कर म्हटले, अयोध्येतल्या लोकांचं तुला डोकं बदलता येत नाही ना? नाही. अयोध्येत एक व्यक्ती अशी आहे जी मुळात अयोध्येतली नाहीये, जिचा जन्म अयोध्येचा नाहीये, आणि त्या व्यक्तीचे संस्कार, त्या व्यक्तीचा जन्म हा अयोध्येतला नसल्यामुळे तिची बुद्धी फिरवणं तुला अतिशय सोपं जाईल. सरस्वती म्हणाली असं कोण आहे? आणि मग त्यांनी सांगितलं, कैकईच्या सोबत दासी म्हणून जी पाठवलेली आहे तिचं नाव मंथरा आहे, आणि त्या मंथरेची बुद्धी तुला फिरवायची आहे. कारण मंथरा ही अश्वपतींच्या राज्यातली आहे, केकई देशातली, नेपाळ. तिची बुद्धी तुला बदलवणं फार सोपं जाईल. आणि मग सरस्वती मातेने सांगितलं हरकत नाही, जर कार्य देवाचं असेल तर मला ते केलं पाहिजे. आणि सरस्वती मातेने आपला प्रयोग सुरू केला. मग ते भावार्थ रामायणाने असा विचार मांडलाय की ती मंथरा अयोध्येच्या बाहेर आली होती, एका शेतातून फिरत चालली होती, आणि तिथं तिला ते कलिंगड बघायला मिळालं. कलिंगड म्हणतात तुमच्याकडे, टरबूज म्हणतात काही भागात. तिने ते खाल्लं आणि त्या खाल्ल्याचा परिणाम तिची बुद्धी बदलली. म्हणजे कलिंगड खाल्ल्यावर बुद्धी बदलत नसते, कलिंगडात विकल्प गेला होता, फळाच्या रूपाने विकल्प त्याच्यात गेला, सरस्वतीने पाठवलेला, आणि तो विकल्प खाल्ला आणि तिची बुद्धी बदलली.
मंथरेची बुद्धी बदलली. चांगली मंथरा तशी कैकई जवळ राहते, अयोध्येत राहते, पण विकल्प तिच्या डोक्यात घुसला आणि मंथरेची संगती कैकईला आहे. आता कैकईचं डोकं बदलायला किती वेळ लागणार आहे? म्हणून दुसंग सर्वथैव त्याज्य भक्तिसूत्र नारदांचं सांगतं. चुकीच्या लोकांच्या सहवासात जाऊ नका. कर्णासारखा सात्विक राजाच नाही महाभारतात, पण दुष्टाच्या घरचं अन्न खाल्लं दुर्योधनाचं, आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं, त्याचा परिणाम कर्णाची सात्विक बुद्धी ढासळली. द्रौपदी मातेला भर सभेत ओढत आणण्याची आयडिया कुणाची आहे? कर्णाची आहे. दुशासना ओढ त्या द्रौपदीला, कर तिला विवस्त्र आणि बघू दे जगाला. हे शब्द महाभारतात गुरुजी कर्णाचे आहेत. मग इतका चांगला कर्ण होता, बदलला कसं काय? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडीला, कुसंगे नाडीला साधू जैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. हिरा किती चांगला असू द्या, पण हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला तर कधी बदलेल माहिती नाही. कुसंगे नाडीला साधू जैसा. आणि आज मंथरा विकल्प तिच्या डोक्यामध्ये घुसला आणि ती मंथरा कैकईच्या महालात आली. महालामध्ये कैकई माता शय्येवर बसलेली आहे आणि तेवढ्या धाडकन तिने ते दार ओढलं आणि ती मंथरा आतमध्ये आली. आणि झोपलेल्या कैकईला मंथरा म्हणू लागली, अगं झोपलीस काय? जरा उठून बघ काय चाललंय अयोध्येत. मंथरे, अगं काय झालं एवढं चिडायला? राम राजा होणार आहे, तुला काय माहितीये का? कैकई म्हणते, मंथरे राम राजा होणार आहे? म्हणले हो. अगं मग ही तर आनंदाची बातमी आहे ना. रघुवंशामध्ये जो मुलगा मोठा आहे त्याला राजा बनवलं जातं. मग माझा राम जर राजा होत असेल तर मला किती आनंद आहे. शेवटी मी आजही कौशल्यला म्हणत असते का कौशल्ये, राम माझा आहे आणि भरत तुझा आहे. मग जर राम राजा होत असेल तर तू आनंदाची बातमी सांगतेस ना मला. जैसा भरत तैसाची राम, मज तव दोन्ही समसमान. कुब्जे तुका मानिसी विषम, मूर्ख परम तुझे. अगं मंथरे काय झालंय तुला? तू का असं म्हणतेस? राम जर अयोध्येचा राजा होत असेल तर आनंदाची बातमी आहे. मंथरा सांगते, अगं विडीयेस का? राजा दशरथाने तुला लाडवून ठेवलंय, फक्त खायला प्यायला चांगलं देतो,
सोनं नाणं देतोस, आयुष आरामात राहतेस, म्हणून तुला पुढची दूरदृष्टी नाही. मंत्री अगं झालं काय? अगं जेव्हा राम राज्याभिषेक होईल आणि जेव्हा राम राजगादीचा मालक बनेल तेव्हा तुला माहिती नाही राजाची आई ही कौशल्या होणार आहे. आणि कौशल्या जेव्हा राजाची आई होईल तेव्हा तुला मात्र ती दासी केल्याशिवाय राहणार नाही. हे पुढचं भविष्य तुला दिसत नाही का? यातलं कैकेयीच्या डोक्यात काहीच नव्हतं महाराज. हे सगळं मंथरेने तिच्या डोक्यामध्ये सगळं डाउनलोड करून दिलं. आपल्या सुखा समाधानाच्या संसारात असं विष कालवणाऱ्या अनेक मंथरा, अनेक कर्ण असतात, त्यांच्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. घर सुखाने भरलेलं असतं, नजर लागावी इतकं काही प्रपंचात सुख असतं महाराज, पण अचानक त्या घराची उलथापालथ होते तेव्हा शोध जातो तो मंथरेकडे. आणि या मंथरेने सगळी कैकेयीची बुद्धी हळूहळू खराब करायला सुरुवात केली. मंथरे अगं वेडीस का? कोण म्हणतं मला दासी बनवणारे राजा? त्या मंथरेने पुढचं नाटक केलं. नाटक करावं तर ती त्यांनीच. तिने अंग टाकून दिलं, गडबडा लोळायला लागली. बघ बाई कैकेयी, तुला काय करायचं? मलाच मिलीला विडीला काही काम नाही म्हणून मी तुला शहाणपणा सांगायला आले. शेवटी राम तुझा काय राम माझा, भरत तुझा काय भरत माझा काय? मला भरताची काळजी वाटली, भरत राजगादीचा मालक असावा म्हणून मी तुला सांगते. तुला जर माझं पटत नसेल तर बघ बाई तुझं. आणि असं म्हणून ती गडबडा लोळायला लागली, मोठ्याने आरडाओरडा करायला लागली. आणि मला दशरथ महाराज कौशल्या दासी बनवणार आहेत एवढीच गोष्ट तिच्या हृदयात छिन्न विछिन्न तुकडे करून गेली. जे कधीच घडणार नव्हतं ते घडणार आहे असं तिच्या डोक्यात बिंबवलं गेलं आणि कैकेयीची बुद्धी बदलली. मंथरे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता मला हळूहळू ध्यानात यायला लागलंय. म्हणून तर माझा भरत केकई देशात गेलेला असताना, आजोळाला गेलेला असताना इकडे दशरथ महाराजांनी बहुतेक रामाचा राज्याभिषेक ठरवलाय. आणि उद्या रामाचा राज्याभिषेक आहे, अजूनही मला माहिती नाही. दशरथ तर मला आवडती राणी म्हणतात, विशेष प्रेम माझ्यावर करतात. आणि तरी सुद्धा ज्या अर्थी मला ही बातमी माहिती नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे. कैकेयीचं डोकं बदललं. पण मंथरे, आता या वेळेला मी काय करू सांग? आणि मग माणूस चुकीच्या लोकांचे निर्णय घ्यायला लागला की मग तो वाहत जातो. घरातल्या लोकांच्या बद्दल आपल्या अंतकरणात घृणा तिरस्कार निर्माण झाल्यानंतर बाहेरच्या लोकांचे निर्णय आपल्याला जेव्हा योग्य वाटतात, लक्षात ठेवा त्यावेळेला तुमच्या डोक्यात मंथरा घुसलेली आहे. रामायण फक्त ऐकायचं एवढ्याच करता की आपल्या घरात सुद्धा सुखाने संसारात चाललेला असताना सुद्धा अचानक काही विकृती घडतात. म्हणून आपण रामायण चांगलं ऐकून ठेवलं पाहिजे. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या प्रपंचात या नित्य घडणाऱ्या गोष्टी आहेत. हे प्रॅक्टिकल आहे. हे फक्त तिथली कथा आहे म्हणून ऐकायची सोडायची याच्यासाठी नाहीये. आणि बदललेल्या डोक्याची कैकेयी आता विचारते, मंथरे सांग मी काय करू? मंथरेने आठवण करून दिली, कैकेयी तुला आठवतंय असुरांबरोबर युद्ध करत असताना राजा दशरथ महाराजांच्या रथाचा आक मोडला होता. त्यावेळेला तू स्वतःचा हात त्या आखात घातला होता, आठवतंय का? हो म्हणली. मग आठवतंय मला. रथ मोडला होता तेव्हा तू रथ दुरुस्त केला होता. म्हणजे कैकेयी उत्तम मेकॅनिकल होती.
राजा दशरथ महाराज बेशुद्ध पडल्यानंतर रथ तू स्वतः चालवला, म्हणजे कैकई उत्तम ड्रायव्हर होती. म्हणून आमच्या माऊल्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रात पारंगत असलं पाहिजे. म्हणून 9 महिने अंतराळात सुनीता विल्यम्स राहिली आहे. फक्त जाताना ती भगवद्गीता घेऊन गेली होती, हे विसरू नका. 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन या, नाहीतर अंतराळात फिरून या, पण शेवटी जेव्हा तुम्हाला आनंदाचा शोध घ्यायचा असतो तेव्हा अध्यात्माशिवाय जगात सुख नाहीये. स्त्री सगळ्या क्षेत्रात पारंगत असावी. म्हणून आज भारत देशाची राष्ट्रपती एखादी माऊली ही आदिवासी परिवारातून जाते, ते तिच्या गुणांचं कौशल्य आहे. कैकई उत्तम ड्रायव्हर आहे, कैकई उत्तम मेकॅनिकल आहे. दशरथ महाराज बेशुद्ध अवस्थेत पडलेले असताना त्यांच्यावर प्रथमोपचार करण्याकरता कैकई पुढे सरसावते, म्हणजे ती चांगल्या पद्धतीचं डॉक्टरकीचं पण ज्ञान तिच्या ठिकाणी आहे. आणि मंथरा सांगते, कैकई हे सगळं आठवतं ना? म्हणले मग आठवतं. काय म्हणले होते दशरथ महाराज तुला त्यावेळेला? दशरथ महाराजांनी मला सांगितलं, कैकई अगं तू खरंच माझी लाडाची पत्नी आहेस. तू होती म्हणून मी असुरांसोबत युद्ध करू शकलो, त्यांच्यासोबत जिंकलो. तू तुझा हात रथाच्या आखात घातला म्हणून मला विजय मिळवला. तुला काय मागायचं ते माग. तेव्हा 2 वर दशरथ महाराज कैकईला देण्याकरता पुढे आले, पण कैकईने सांगितलं होतं, महाराज मला जेव्हा मागायचे तेव्हा मागणार आहे. म्हणून बायकोसोबत थोडा करार करताना विचारपूर्वकच केला पाहिजे. संक्रांतीला साडी घेणं होऊ नाही तर नाही होऊ, पण आधीच घेईन असं म्हणू नये. घरातलं वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. कैकईला त्या काळात वर दिले होते, मंथरेने आठवण आत्ता करून दिली. असं कर आता कैकई, तुझ्याकडे जे 2 वर आहेत त्याच्यातला पहिला वर माग भरताला राजगादी, आणि दुसरा वर माग रामाला वनवास. भरताला राजगादी इथपर्यंत कैकई मान्य आहे, पण रामाला वनवास का? कारण कैकईचं रामप्रभूंवर पण फार प्रेम आहे. ती म्हणते, मंथरे अगं रामाला वनवास का? तिने सांगितलं, रामाला जर वनवासाला नाही पाठवलं तर तुला माहिती नाही राम किती लोकप्रिय आहे. राम एवढा लोकप्रिय आहे, अयोध्येतला एकही माणूस रामाच्या बाजूने विरोध नाहीये. सगळी प्रजा रामाला राजा बनवण्याकरता सरसावलेली आहे. आणि आता इथं फक्त तू आणि मी, आपण दोघीच जर भरताला राजगादीचा मालक बनवण्याकरता पुढे आलोत, सगळी अयोध्या आपल्याला वेड्यात काढील ना. आणि तो लक्ष्मण, तो सतत रामाच्या बरोबर राहतो, तो सगळ्या प्रजेला एकत्र करून आपल्या विरुद्ध काहीतरी बंड पुकारील. मग म्हणून काही जरी झालं तरी राम इथं राहता कामा नये. म्हणून दुसरावर रामाला वनवास पाहिजे आणि पहिल्यावर भरताला राजगादी पाहिजे. तिने ते मेमरी कार्ड काढलं, कैकईच्या डोक्यात फिट बसवलं. आता जा म्हणली, अयोध्येत क्रोधागार आहे. क्रोधागार म्हणजे राजा महाराजांच्या काळात जर बाई रागावली, एखादी स्त्री रागावली, तिला रुसून बसण्याची जी जागा त्याला म्हणतात क्रोधागार. आत्ताच्या आर्किटेक्ट लोकांच्या प्लॅन मध्ये हे नाहीये, पण ते असायला पाहिजे. कारण स्त्री म्हटलं की अंतकरण आहे, अंतकरण म्हटलं की भावना आहेत, भावना म्हटलं की चढ उतार होणारच आहेत. कधी राग येणारच आहे, कधी राग नाहीच येणार. पण मग राग आल्यानंतर कुठं जायचं त्याची व्यवस्था म्हणजे ते क्रोधागार. मराठी शब्द दुसरा त्याला कोपभवन.
रागावलेली बाई जेव्हा किचन मध्ये जाते ना, किचनात सगळी आदळआपट करते. पाहुणे आलेले असतात, सगळ्या भांड्याचा दान 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 आवाज येतो. ते सॉक्रेटिस होते. सॉक्रेटिस इज अ रायटर. ते अगदी असं प्रवचनाला बसले. गुरुजी प्रवचन करत होते सॉक्रेटिस, आणि प्रवचन सुरू झाल्यानंतर बराच वेळ झाला त्यांचं प्रवचनच थांबेना. एवढा वेळ झाला प्रवचन का थांबत नाही? म्हणजे काय, कोणताही नवरा जर परमार्थ करत असेल तर चांगलंच आहे ना, बाई त्याला नाही म्हणत नाही, पण मग किती परमार्थ करावा याला पण काही लिमिट. उठलं की मंदिर, उठलं की मंदिर, नाही आवडत ते बाईला. हा काही काळ ठीक आहे, 2 तास कीर्तनाला गेला, 2 तास कथेला गेला, चालेल. पण सकाळी उठलं की गंध लावायचा, आंघोळ करायची का चाललेच कीर्तनाला. मग ती बाई म्हणत असते, तुमचं बरं आहे तुकाराम महाराजां म्हणे, माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी घातले भिकाऱ्याच्या. उठलं की देव, उठलं की देव. त्या सॉक्रेटिसाच्या बायकोने पाहिले यांचं प्रवचन थांबत नाही. तिने महाराज असे किचन मध्ये भांडे आपटायला सुरुवात केली. तुम्ही जसं माझ्या पुढे बसलात असेच तिथले लोक बसले होते प्रवचनाला. घर नेमकं मागेच होतं, त्यांच्या घरातच प्रवचन होतं. किचन इथं जवळच होतं. किचन मध्ये भांडे आपट होते आणि सॉक्रेटिसांचं प्रवचन चालू होतं. भांड्याचा आवाज तर त्यांच्याही कानावर आला. पण जरी भांड्याचा आवाज आला तरी जे काही मी चिंतन करतोय, जे काही मी अभ्यास करतोय, एवढे लोक मला ऐकण्याकरता आले, ते त्यांच्या पुढे सादर करण्याकरता सॉक्रेटिस त्यांचं ते चालूच होतं प्रवचन. त्या बाईने विचार केला, आता करावं तर काय करावं? मुलाकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही, कशाकडे लक्ष नाही. तिने काय केलं, रायवाडीकर इथल्या माऊल्यांना सांगतो विशेष, तिने असं भांडभर पाणी उचललं, भांडभर पाणी घेऊन आली आणि प्रवचनात बसलेल्या सॉक्रेटिसांच्या डोक्यावर ओतलं. हा असंच ओतलं, भांडभर पाणी ओतलं. सॉक्रेटिस पूर्ण ओले चिंब झाले. आता मी इथं रामकथा करतो, तुम्ही सगळे माझ्या पुढे ऐकताय. अचानक जर एवढ्यात माझी बायको आली आणि तिने जर माझ्या डोक्यावर भांडभर पाणी ओतलं तर काय इमेज राहील आपली गुरुजी? सगळे लोक हसायला लागले, सगळे लोक हसायला लागले. पण सॉक्रेटिस फार शांत राहिले. सॉक्रेटिस फार शांत राहिले. अतिशय शांतपणाने सॉक्रेटिस म्हणाले, बराच वेळ झाला विजांचा कडकडाट चालू होता. म्हणजे भांडे आपटत होते. बराच वेळ झाला विजांचा कडकडाट चालू होता. मग एवढा तेवढा पाऊस तर पडणारच ना, म्हणून भांडभर पाऊस पडलाय. पण याही क्षणाला सॉक्रेटिस स्वतःला बॅलन्स करतात. हे जमलं तर तो कथाकार, तर तो कीर्तनकार. एवढं त्याला जमावं. स्त्रियांना रुसून बसण्याची व्यवस्था म्हणजे ते क्रोधागार आहे. कारण जेव्हा रागावलेली एखादी महिला किचन मध्ये आदळआपट करते, स्वयंपाक करते, तिच्या डोक्यातला राग त्या स्वयंपाकात जातो. स्वयंपाक अपवित्र होतो आणि अपवित्र झालेला स्वयंपाक जेव्हा नवरा खातो तेव्हा नवऱ्याचं डोकं बिघडतं आणि बिघडलेल्या नवऱ्याचं डोकं घरातलं सगळं वातावरण बिघडवतं. किती परिणाम आहेत तुम्ही तुमचंच बघा. रागावलेली बायको जेव्हा घरात सर्व घरभर फिरत असते, ताणताण करत राहते, सगळ्या घरातलं वातावरण अमंगल होतं, अपवित्र होतं. मग ते लहान लेकरही पाहतात आई रागवली, ते गप बसतात. आईचं वडिलांसोबत भांडण झालं, सगळीकडे शांतता, निरभ्र शांतता. राजा महाराजांच्या काळात असं नव्हतं. त्यांनी ते कोपभवनच तयार केलं होतं. रागवलीस ना, जा तिथं 2-4 तास बस, जेव्हा राग शांत होईल तेव्हा पुन्हा घरात ये. दशरथ महाराजांना इतका आनंद झालेला आहे का माझा राम आता उद्या राजगादीवर बसणार आहे, आणि म्हणून सगळ्यात अगोदर कोणाला सांगावं, कोणाला सांगावं? तर पहिल्यांदा दशरथ महाराज सांगण्याकरता आले ते कैकेयीलाच.
कैकईच्या महालात आले. महालात आल्यावर त्यांनी बघितलं महालात कैकई नाहीये. कैकई गेली कुठे विचारपूस केली आणि सांगितलं एका दासीने, म्हणले कैकई कोपभवनात गेलीये. एवढ्या वर्षात अयोध्येत कोपभवनात कुणी गेलंच नव्हतं. कैकई का गेली असेल? मी एवढी आनंदाची गुड न्यूज आज तिला देणार आहे आणि माझी कैकई आज कोपभवनात का गेली? दशरथ महाराजांच्या मनात विचाराचं काहूर सुरू झालं आणि कोपभवनात दशरथ महाराज गेले. अंगावर फाटलेले कपडे घातले होते तिने, किंवा घातलेले कपडे फाडले होते. कपाळावरचं कुंकू काढलं होतं, गळ्यातलं मंगळसूत्र काढून फेकलं होतं. रडून रडून लाल डोळे झाले होते, म्लान झालेला चेहरा. आणि ती कैकई तिथं कोपभवनात दशरथ महाराजांनी पाहिलं आणि जवळ आले आणि विचारलं, कैकई अगं काय झालं? आज केवढी आनंदाची बातमी मी तुला सांगायला आलो आणि तू आज ही अशी रुसून बसलीयस. कैकई काय झालं तुला? अयोध्येत तुला कोणी काही बोललं का? जर तुला कोणी काही बोललं असेल तर तू सांगशील, त्याला ती शिक्षा द्यायला मी समर्थ आहे. अयोध्या नरेश राजा दशरथ तुझ्या पुढे उभा आहे, सांग कैकई काय झालं? आणि म्हणून राजा दशरथ महाराज कैकईच्या जवळ आले आणि जवळ आलेल्या दशरथ महाराजांना कैकईने बाजूला लोटलं. धाडकन खाली पडले दशरथ महाराज. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात फारच सुंदर चित्र रेखाटलंय. मज नाही प्रिया पाहोने दिवदन, रायासी आले जी रुदन, धावो तिघे धरिले चरण, प्रिये तुझ विनमी परदेशी. कैकई अगं तू माझी लाडाची राणी आहेस, लाडकी राणी आहेस, काय झालंय तुला? जवळ जाऊन राजाने तिचं तोंड स्वतःकडे फिरवायला सुरुवात केली. तिने हात झिडकारला. जिच्यावर अतिशय निरागस निस्वार्थ प्रेम राजा दशरथ करतोय, ती बायको जेव्हा त्यांना धिक्कारते तेव्हा मात्र राजा दशरथ रडायला लागलेत. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. आणि दशरथ महाराज रडायला लागले. एवढ्यावर नाही थांबले. कैकईने जेव्हा त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, माझ्या जवळ येऊ नका, मला बोलू नका, मला काही एक तुमच्याशी कर्तव्य उरलेलं नाहीये, मला लाडाची बायको म्हणवता आणि रामाचा राज्याभिषेक उद्या होते मला अजून माहिती सुद्धा नाही, माझा भरत आजोळाला गेलेला असताना तुम्ही राज्याभिषेक ठरवता, माझ्या जवळ येऊ नका. सौंदर्य हे क्रूर असतं, ते घात करतं, याची प्रचिती राजा दशरथांना आता तिथे आली आहे. कैकईचे पाय धरलेत राजा दशरथ महाराजांनी. आणि राजा दशरथांनी कैकईचे पाय धरावे, केवढं पाप आहे महाराज कैकईचं. सगळी अयोध्या ज्या दशरथ महाराजांच्या समोर साष्टांग दंडवत करते, जो सत्यनिष्ठ आहे, जो तपस्वी आहे, काय चूक आहे त्या दशरथाची? तो आपल्या पत्नीवर प्रेम करतो, एवढी चूक आहे? आणि प्रेमाचे हे परिणाम असतात. म्हणून माणूस ज्याच्यावर जेवढं जास्त प्रेम करतो, रडायला तीच लोक लावतात ज्याच्यावर जिथं जास्त प्रेम जडलेलं आहे. म्हणून संसारातल्या लोकांवर प्रेम करताना फार सावधान. कैकई रडायला लावते. दशरथ हा सारखा चक्रवर्ती सम्राट जेव्हा रडतो, कैकई अगं काय झालंय तुला? कैकई अगं मी एवढा आनंदाचा दिवस उद्या पाहणार आहे, एवढ्या आनंदाची बातमी तुला सांगणं करता आलो आणि हे काय अनर्थ तुझ्या मनात आलाय माहिती नाही. काय अपेक्षा आहे तुला कैकई? डोळ्यातून अश्रूचा पूर वाहतोय. दशरथ महाराज रडताना विचारतात, कैकई अगं सांग कैकई तुला काय पाहिजे? राजा, आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये,
कैकई तू सांग मला तुला काय पाहिजे ते देण्याकरता समर्थ आहे. नक्की देणार म्हणले नक्की देणार. मी अयोध्येचा राजा आहे, तू माग फक्त मला काय पाहिजे. मग महाराज तुम्ही 2 वर दिलेले आहेत मला. हो कैकई आठवतंय मला. ते 2 वर मागण्याची वेळ आज आली आहे. कैकई काय वर आहेत तुझे. मज नाही अति स्वार्थ 14 वर्ष नेमस्त राज्य करील माझा भरत पुढे रघुनाथ राज्य करो. मला तुमच्याकडून फार स्वार्थ नाही महाराज. माझा स्वार्थ इतकाच आहे का 14 वर्ष नेमस्त राम प्रभूंनी वनवासाला जावं, राजगादीवर भरताने बसावं आणि 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून नंतर रामाने राजगादीवर बसवावं. भरताला राजगादी इथपर्यंत दशरथ महाराजांना बरं वाटलं. माझा पहिला वर आहे महाराज, भरताला राजगादी पाहिजे. पटकन खाली बसले. कैकई दुसरा काय वर आहे. 14 वर्ष रामाला वनवास. अंगच टाकून दिलं. कैकई अगं जसा पाण्यातला मासा पाण्याशिवाय राहत नाही तसं मी रामाशिवाय राहू शकत नाही, हे तुला माहिती नाही का. महाराज तुम्ही 2 वर मला दिले आणि प्राण जाई पर बचन न जाई ही जर रघुवंशाची व्यवस्था आहे तर मग आता नाही का म्हणता. मला दिलेले वर देण्याची दान क्षमता तुमच्यात नाही का. दशरथांनी गडबडा लोळायला सुरुवात केली. काय करावं काही सुचेना. कोप भवनात हा सगळा कोप चालू होता. पुन्हा पुन्हा अतिशय अपमान दशरथ महाराजांचा कैकई करते. राजा दशरथ महाराज ओक्साबोक्सी रडतायत. कैकई ऐकत नाहीये. बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडलेल्या नवऱ्याची दया येत नाहीये तिला. शुद्धीवर आले की पुन्हा सांगावं कैकई मी तुझे पाय धरतो, हात जोडतो, पण काही माग, माझ्या रामाला वनवास मागू नको. भरताला राजगादी पाहिजे असेल तर दे. सांगेन मी सगळ्या अयोध्येतल्या लोकांना माझी चूक झाली, मी माझा शब्द माघार घेतो. मी माझ्या बायकोला वचन दिलंय कैकईला, राजगादीचा मालक भरत असेल माझ्या रामाला वनवासाला पाठवू नकोस. रामाला वनवासाला पाठवू नकोस कैकई. राम जर अयोध्येतून गेला तर तुला तुझं कुंकू पुसावं लागेल कैकई. नाही ऐकत महाराज ती कैकई. तिचं कुंकू गेलं तरी चालेल, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटून पडलं तरी चालेल. ज्याच्या आधारावर आपल्याला जगायचं असतं तो नवरा गेला तरी चालेल, पण माझ्या राजगादीवर माझा मुलगाच आरूढ झाला पाहिजे भरत. नाही ऐकत ती. बराच वेळ झाला. दशरथ महाराज कोप भवनात आहेत. सुमंताला कळालं. सुमंत जवळ येऊन पाहतोय आणि त्याने बघितलं महाराज बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत, पण आपण जावं त्यांना विचारावं तर आपण हस्तक्षेप केल्याचं कैकईला आवडणार नाही. पण तरी सहज विचारावं काय झालंय कैकई दशरथ महाराजांना. महाराजांची तब्येत खराब झाली आहे का. एवढा उद्याचा आनंदाचा दिवस असताना आज दशरथ महाराज बेशुद्ध पडलेत, काय झालं. सुमंता मला विचारू नका. काय झालंय ते तुमच्या दशरथ महाराजांना विचारा. महाराज काय झालंय. आपण बोलत का नाहीत, आपण निशब्द का आहात, काय झालंय महाराज कळू द्या मला. अरे तुझा नामर्द राजा काय सांगणार आहे. नपुसक तू सूर्यवंशी रामन धाडावे वनवासी.
आता तर काळजाला तडा गेला हो. काय बोललीये काही काही. दशरथांच्या काळजाचं पाणी पाणी केलं. सुमंता, हा तुझा राजा नाही सांगू शकत तुला. सुमंत बाहेर आले. भगवान श्री रामाची भेट घेतली. रामा, महाराजांची तब्येत बहुतेक खराब आहे. काय घडलाय प्रकार मला माहिती नाही, पण आपण जाऊन बघावं. रामचंद्र प्रभूंनी रथ जुंपला, रथात बसले. कैकई मातेच्या महालाजवळ आले. कोप भवनात जाऊन पाहिलं. दशरथ महाराज बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. कैकईच्या अंगावरचे फाटके कपडे पाहिले. कपाळाचं पुसलेलं कुंकू पाहिलं. तुटून पडलेलं मंगळसूत्र पाहिलं. आणि रामप्रभूंनी जवळ येऊन बाबा दशरथ महाराजांना विचारलं, बाबा काय झालं? बाबा काय झालं? बाबा का बोलत नाहीत? दशरथ महाराज एकही शब्द बोलत नाहीयेत, निरुत्तर आहेत. कैकई मातेकडे पाहिलं. आई काय झालं ग? आई काही भांडण झालं का? चालत असतं आई, संसार आहे, संसार म्हटलं की होणार आहे, भांड्याला भांड लागतं आई. पण एवढं काय झालंय का महाराज बेशुद्ध पडलेत माझे वडील? काही नाही रे रामा, 2 वर मागितले, तेवढंच मागितलं म्हणून अशी अवस्था करून घेतली, बाकी काही झालेलं नाही. आई, तुझे वर मागितले त्याच्यात जर माझा काही विचार असेल तर वडिलांनंतर तुझे वर पूर्तता करण्याकरिता मी स्वतः तुला मदत करतो. जर माझा काही त्याच्यात रोल असेल तर मला सांग ना आई, काय झालं? काही नाही रामा, मी त्यांना सांगितलं की राजगादीचा मालक हा भरत असावा. आई, अगं मग जर भरत राजा होत असेल तर मला आनंदच आहे ना. भरत आणि राम आहेतच कुठं वेगळे. माझा भरत जर राजगादीचा मालक होत असेल तर मला आनंद आहे. त्याच्या एवढा आनंदच जगात नाही. माझ्या लहानपणापासून माझ्या भरताने जिंकावं म्हणून तर मी आजपर्यंत हारत आलोय. आणि भरत जर गादीवर बसत असेल तर आई, याच्यात एवढं दुःख व्यक्त करण्यासारखं काय? आत्ताच्या आत्ता अश्वपती महाराजांना निरोप दे आणि बोलवून घे भरताला. आपण उद्याच त्याचा राज्याभिषेक करू. पण रामा, मी दुसऱ्यावर त्यांना असा मागितलाय का 14 वर्षाचा तुला वनवास. पहिला वर मागितल्यानंतर रामचंद्र प्रभूंचा चेहरा जेवढा शांत होता ना, दुसरा वर जेव्हा मागितला की रामा तुला 14 वर्षाचा वनवास, तेव्हा सुद्धा रामचंद्र प्रभूंचा चेहरा तितकाच शांत आहे. कपाळावर पुष्यक्षी रेषा सुद्धा उमटली नाही. त्यांना रामचंद्र म्हणतात. त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरेप्सितराज लक्ष्मीं धर्मीष्टार्य वचसा यदगादरण्यं माया मृगं दैतेप्सितमन्वधावतये वंदे महापुरुषते चरणारविंदम. रामकथा काय ऐकायची महाराज? लक्ष ठेवा, रामासारखा राजा नाही. आपल्याला जर साधं घर सोडायचं असेल ना महाराज, तर रडून रडून काय हाल करून घेतो आपण, किती दुःख होतं आपल्याला. रामा, भरताला राजगादी पाहिजे, आई मान्य आहे. तुला 14 वर्षाचा वनवास पाहिजे, आई मला मान्य आहे. पुष्यक्षी रेषा सुद्धा रामप्रभूंच्या कपाळावर उमटली नाही. आई, आत्ता जातो वनवासाची तयारी करतो. वा, म्हणून रामायण ऐकायचं. संसारात कधी चांगलं घडतं, संसारात कधी वाईट घडतं. संसारात कधी अनुकूलता असेल, संसारात कधी प्रतिकूलता असेल, पण दोनही काळात स्वतःला बॅलन्स करता आला पाहिजे. हे रामचंद्र प्रभूंची रामकथा शिकवते. आणि रामचंद्र प्रभूंनी कैकेयीला शब्द दिला, आई आज सायंकाळी वनवासाला निघतो, काळजी करू नकोस, माझ्या वडिलांची काळजी घे. सुमंताला सांगितलं, सुमंतजी
महाराज बेशुद्ध अवस्थेत आहेत, महाराजांना सांभाळा. इकडे कौशल्या मातेला माहिती झालं होतं की अयोध्येत माझा राम उद्या राजा होणार आहे, आणि अतिशय नटून थटून अतिशय आनंदात होती कौशल्या माता. रामप्रभू महालात आले, कौशल्या मातेला नमस्कार केला, आणि आनंदात असलेल्या कौशल्या मातेने सांगितलं, रामा रामा रे, तुला उद्या राज्याभिषेक होणार आहे तुझा. रामा, तू उद्या राजा होणार आहे. आई, राज्याभिषेक माझा नाहीये. बाबांनी भरताला राजगादी दिली आहे. अयोध्येचं राज्य भरताला दिलंय आणि वनाचं राज्य मला दिलंय. याला आदर्श पुत्र म्हणतात. आताचा राम म्हणला असता, थेरड्या मला वनवासात पाठवतो का? बघतोच तुझा जीव घेतो. घराची वाटणी करताना सुद्धा म्हातारीने बरोबर नाही केली तर आत्ताची मुलं काय करतात हे काय कथेत सांगावं? हे आत्ताचा काळ, आणि काय महाराज रामचंद्र प्रभूंचा काळ आहे. आई, भरताला अयोध्येचं राज्य दिलंय, माझ्या बाबांनी मला वनाचं राज्य दिलंय. शेवटी हे वन सुद्धा राज्य आहे ना, आणि त्याचा मी राजाच आहे ना. कौशल्या मातेने ऐकलं आणि तिचं काळीच चिरलं. काटारुते फणी कपाळी, पुच्छ तुटल्या साप सुरळी, जैसी जळा वेगळी मासोळी, तैसी तळमळी कौसल्या. साप सुरळीचं जर शिपूट तुटलं ना, किती तडफडते महाराज. आज तेवढी तडफडायला लागली कौशल्या मैया. पाण्यातली मासोळी जर पाण्यापासून बाजूला झाली ना, जेवढं दुःख तिला होतं, आज तेवढी तडफडायला लागली कौशल्या मैया. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, जीवा. तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, जीवा